माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती, त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला. आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं, त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या DCP आणि पोलिसांना केलेल्या आहेत. ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात, सर्रास असं सांगितलं जातं. पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता. म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीनं चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6,000 रुपये महिन्याला भाडा भरून राहतात. म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल. ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल. आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात. नाही, अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे. गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ 1 किलो हस्तगत केलं पोलिसांनी. दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल, याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात. काही लोकांनी आरोप पण केलेला आहे की त्यांना तडीपार केलं जातं, परंतु तडीपारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं करतोय. पोलिसांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत. चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल, कारण शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचा आहे. परंतु आता हे जो काय काल रात्रीचा प्रकार घडला, त्या प्रकाराची दखल घेत आम्ही ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ही घटना सकाळी 6:30 वाजता की 6 वाजता घडली होती. इथे माहिती मिळाली की आम्ही 6 वाजता पोलिसांना कॉल केला होता, पण पोलिसांना यायला 1 ते 1.5 तास लागला. म्हणून आता बघा, आता मी DCP आणि CP साहेबांना तशा सूचना केलेल्या आहेत. जे लोकांचं मत आहे त्या मतानुसार काय काय चौकशी करायची, जर स्थानिक पोलीस यामध्ये जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण पहाटे 4 वाजता काहीतरी ज्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं त्यांनीच NC दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लोकांनी 6 वाजता फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस पोहोचलेले आहे. म्हणजे काय नक्की आहे याची चौकशी तर करावी लागेल. ताबडतोब पोलिसांना पण ऍक्शन घेणं कठीण आहे. तरी पण त्यामध्ये जर कुठले पोलीस कर्मचारी किंवा कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.